तर गुन्हा दाखल झाल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झालेत। विजयसिंह पंडितांची आमदारकी आणि बजरंग सोनवणेंची खासदारकी रद्द करण्याची मागणी हाकेंनी केली। तर माझा राजीनामा मागण्याचा अधिकार बीडच्या जनतेला आहे, हाकेंनी दांडक्याची भाषा करू नये असा पलटवार खासदार सोनवणेंनी केला। ते विजय पंडित असो, प्रकाश सोळंकी असो, नाही तर बजरंग सोनवणे असो, या लोकांनी पहिल्यांदा आपल्या त्या संविधानिक पदाचा राजीनामा दिला पाहिजे। आणि काय जरांगीची काय तुम्हाला लाळ घोटायची आहे ना, तेवढी घोटा। ओबीसीने तुम्हाला मतदान दिलं नाही, ओबीसीच्या हक्क अधिकाराची काही जबाबदारी तुमच्यावर आहे का नाही? त्यामुळे हे जातीयवादी माणसं आहेत। जातीयवादी माणसांना जर आंदोलनात उतरायचं असेल तर उतरा तुम्ही, तो तुमचा अधिकार आहे। पण तुम्ही आमदार खासदार असताना अशा पद्धतीचा दुजाभाव बाळगू शकत नाही। यांना पहिल्यांदा यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे, बजरंग सोनवणेची खासदारकी रद्द झाली। ह्या जो बीड जिल्ह्यात ही जी काही दादागिरीचं दहशतीचं वातावरण पहिल्यापासूनच आहे, पण आता जी काही बाहेरची लोक येऊन जर असं करत असतील, लोकप्रतिनिधीवर बोलणं किंवा लोकप्रतिनिधीला जे अधिकार आहे त्यांच्या याच्यावर त्यांनी ते काम करतात, त्याच्यावर येऊन कुणी काही बोलत असेल तर ते योग्य वाटत नाहीये। त्यांच्यावर जसे संस्कार झाले तसे ते बोलतात, त्याच्यावर दुसरं काय प्रतिक्रिया द्यायसारखं आहे? कोण दांडके म्हणणारे बोलणारे मारित असतात का माहित नाही, आणि ते का मारावेच म्हणतात ते त्यांनाच विचारलं पाहिजे की तुम्ही दांडक्यानं का मारणार त्यांना, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।